लाईट बरोबर आहे. हा, सर, काय? बरं विचार आता. सर, आपण आज मराठवाड्याचा दौरा करताय. काय एकूण त्या ह्याच्या संदर्भातला आपण ते सुप्रीम कोर्टाने 4 महिन्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका या निवडणुका घ्या म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आता ह्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत पार पडतील अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा संघटनेला ऑइलिंग करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही असारा आता फिरायला लागलेलो आहोत. आणि संघटन मजबूत असेल तर जिंकणं हे शक्य आहे. आणि म्हणून संघटनेला ऑइलिंग करण्यासाठी आम्ही असं बाहेर पडले होतो. आता सर, आपण मगाशी लातूरमध्ये असं केली, भाजप सोडून इतर पक्षाशी आपण युती करायची इच्छुक आहात. हो. म्हणजे आपला प्रस्ताव तसा आहे की मग त्यात राष्ट्रवादी अजित पवारांची असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल, त्यांच्या बाबतीत आपण सकारात्मक युतीसाठी आहात. हा, म्हणजे आता बेसिकली जे त्यांच्याकडून बाहेर पडतील, समजा राष्ट्रवादी बाहेर पडली तर आम्ही त्यांच्यावर बोलायला तयार आहोत. एकनाथ शिंदे शिवसेना हे बाहेर पडली तर त्यांच्याबरोबर बोलायला तयार आहोत. काँग्रेसवाले त्यांच्याबरोबर नाही आहेत. त्याच्यामुळे काय प्ले आउट होते हे बघणं महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ठाम आमचं जे आहे ते BJP बरोबर नाही, ते आम्ही बाहेर केलं. उरलेल्या सगळ्यांबरोबर आमचे दरवाजे मोकळे आहेत. आज एक महत्त्वाची घटना राज्यात घडामोड झालेली राजकीय. छगन भुजबळांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळाली. जे इतक्या दिवस ओबीसीवर अन्याय झाला असं भुजबळांच्या बाबतीत बोललो, ज्याच मुंडेला डावळलं तिथं भुजबळांना घेतलं जाते. खरंच आता ओबीसींना शासकीय न्याय मिळाला असं म्हणता येईल त्याच्यावरून? मी असं म्हणेन की छगन भुजबळांना घेतलं म्हणून असताना OBCला न्याय मिळाला असं झालेलं नाही. हां, छगन भुजबळ यांचं असताना पुनर्गमन झालं त्याच्याबद्दल आम्ही आनंदित आहोत. आता बघायचं आहे की छगन भुजबळ हे OBC या वर्गासाठी स्कॉलरशिप मिळत नाही. त्या स्कॉलरशिपसाठी लढणार आहेत का कॅबिनेटमध्ये? ते जर त्या स्कॉलरशिपसाठी लढले कॅबिनेटमध्ये तर आपल्याला म्हणता येईल की त्यांचं जाणं सार्थक झालं. नाही ते त्यांचं व्यक्तिगत पुनर्वसन झालं एवढंच म्हणता येईल. साहेब, बघायला पाहिजे, भारत पाकिस्तान युद्ध झालं, सातत्यानं आपण आक्रमक पद्धतीने भूमिका मांडताय, जी की काँग्रेस पक्षाने किंवा त्यांनी सुचणार नाही कुणी काय मांडावं, पण इतर पक्षाने मांडायला पाहिजे. विरोधी पक्ष कुठेतरी कमकुवत झाल्यासारखं वाटतंय. माझ्या दृष्टीने विरोधी पक्ष राहिलेलाच नाही आहे. शरद पवार यांना असणारं भीमा कोरेगाव कमिशननी 2दा नोटिसा पाठवल्या की आपण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना 2 पत्रं लिहिली होती, त्या 2 पत्राच्या कॉपी तुम्ही आम्हाला सादर करा असं भीमा कोरेगावच्या कमिशननी त्यांना लिहिलं आहे. पण अजूनपर्यंत त्यांचं काहीही उत्तर आलं नाही अशी परिस्थिती आहे. साहजिकच आहे की त्यांनी त्यावेळेस BJPला दोषी धरलं होतं, RSSला दोषी धरलं होतं. आता अजित पवारामार्फत ते BJPमध्ये जाण्याचा त्यांचा मार्ग आहे. त्याच्यामुळे हे जे इक्वेशन्स बदलतात आहेत राजकीय, हे माझ्या दृष्टीने असणारं उद्याच्या निवडणुकीमधलं महत्त्वाचं राहील असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. सर, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश महाराष्ट्रात येतात आणि त्यांच्या बाबतीचा जो प्रोटोकॉल आहे तो पाळला गेला नाही अशी खंतही व्यक्त करतात. नेमकं सरकारची नेमकी कुठली मानसिकता यातून दिसते, आपल्याला काय वाटतं याबद्दल? ते माझं म्हणणं असं की सरकारची मानसिकता आहे की न आहे हा वेगळा भाग आहे. तुम्ही चीफ जस्टिस लोकांनी तुम्हाला केले, तुम्ही तुमच्या हिमतीवरती चीफ जस्टिस म्हणून गेलेला आहात. आता स्वतःची इब्रत ही स्वतःच राखली पाहिजे. मी अपेक्षा असं धरतो आहे की ते बेंचवरती बसल्यानंतर जे महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी असेल किंवा इतर कोणी असतील जे आले नाहीत त्यांना ते नोटीस काढतील.
महाराष्ट्र शासन काय करतं न करतं हा वेगळा भाग आहे. पण तुम्ही चीफ जस्टिस म्हणून त्या चीफ जस्टिसच्या गादीची गरिमा ठेवणार आहात की नाही, हा त्याच्यातला खरा प्रश्न आहे. त्याच्यामुळे असं चीफ जस्टिस गवई जे आहेत त्यांनी त्यांच्या खुर्चीची गरिमा राखून ठेवली पाहिजे. साहेब, आपण मराठवाड्यात आहात म्हणून खास करून आपल्याला हा प्रश्न विचारतो. आरक्षणाप्रश्नी आपण मराठा आरक्षण असेल किंवा याबाबत आपण पहिल्यापासून उघड आणि ठोक भूमिका घेतलेली. आज पुन्हा सुप्रीम कोर्टाला त्याच्यावरती आज म्हणजे मागच्या काही दिवसात परत समिती स्थापन त्याच्यावरती सुनावणी सुरू घ्यावी लागते. काय वाटतं, कशा पद्धतीनं या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे? आता हा प्रश्न विचारला किंवा ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्याचा कसा आता पद्धतीने वापर होतोय? मी असं मानतोय त्याच्यामध्ये की हा जो रयतेतला मराठा आहे हा जोपर्यंत कणा दाखवत नाही आणि निजामी मराठ्याच्या तावडीतून स्वतःला सोडवून घेत नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेल असं मला वाटत नाही. कारण का आज असं सांगितलं जाते की 210 निजामी मराठा हा सत्तेमध्ये बसलेला आहे वेगवेगळ्या पक्षातून. त्याची गेली अनेक वर्ष हेच राहिलेलं आहे की सत्ता ही मराठा समाजाकडे असावी, पण ती रयतेतल्या मराठ्याकडे न जाता ती निजामी मराठ्याकडे राहिली पाहिजे. हा त्यांचा खेळ त्यांनी यशस्वीरित्याने राबवलेला आहे. तेव्हा यापुढे राबवतील असं मी अपेक्षा धरतो आहे की इलेक्शन आलं, सुप्रीम कोर्टाच्या बोर्डावरती आली, इलेक्शन संपलं की ती कोर्टाच्या बोर्डावरनं गायब होईल. मग पुन्हा इलेक्शन आलं की पुन्हा येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये ओबीसीचं आरक्षण म्हणजे जातनिहाय गणना करण्याचं जाहीर केलं, पण ते खरोखर करतील असं वाटतंय का? मला जेवढी काही माहिती आहे त्याच्यावरनं अजून कॅबिनेट निर्णय झालेला नाही आणि जोपर्यंत कॅबिनेट निर्णय होत नाही तोपर्यंत त्याचा GR निघणार नाही किंवा ऑर्डर निघणार नाही. तेव्हा आपण वाट बघूया की कॅबिनेटमध्ये तो निर्णय होईल म्हणून. सर, ऑगस्ट 2024 सर्वोच्च न्यायालयाने SC आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यासाठीचे आदेश दिले. त्या अनुषंगाने महाराष्ट्रामधील काही SC मधील जाती उपवर्गीकरणासाठी अग्रेसर होत आहेत. आजच मातंग समाजाचा आक्रोश मोर्चाही आहे मुंबईमध्ये. मुळात मी असं म्हणेन की एक वर्ग फायदा घेतलेला आहे आणि दुसरा वर्ग जो आहे त्यांनी फायदा घेतलेला नाही. हा SC मधल्या ज्या 17 वेगवेगळे समाज आहेत त्याला हा लागू आहे. अंमलबजावणी ज्यावेळेस होईल त्यावेळेस जे मागणारे जे आहेत हे त्यांच्या भूमिकेशी कायम राहतील याच्याबद्दल मला शंका आहे. संजय राऊत यांचं नरकातील स्वर्ग हे पुस्तक वाचले तुम्ही? मी नाही वाचत. मी वाचायचंच बंद केलं आता. साहेब, आपण म्हणताय की देशात विरोधी पक्षच राहिलेला नाही आणि आपण एकीकडे दौराही करताय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने. मग स्थानिक स्वराज्य संस्था विरोधक लढतील कसे? काय आपल्याला प्रिडिक्शन किंवा काय दिसतंय याच्यात? आणि त्यालाच लागू नये. जर मूळ बांधायची पडली विरोधी पक्षांची तर कशी बांधणार? ते असं आहे, मला कुठला एक पक्ष आणि त्याचा अध्यक्ष याची चौकशी चालू नये असा मला तो अध्यक्ष दाखवा जरा.
आता सगळ्यांची चौकशी चाललेली आहे, तर कोणाला जेलमध्ये जाण्याची इच्छा नसते. आणि मग जेलमध्ये जायचं नसेल तर मग मोदीला सांगतील तुला जे करायचं आहे ते कर, आम्ही काय केलं पाहिजे तेवढं सांग, आम्ही करतो. मल्लिकार्जुन खरगेंची कुठली चौकशी चालू आहे? आपण तर त्याच्या पोराचीही चालू आहे आणि त्याचीही चालू आहे. सोनिया गांधीला बोलवलं, राहुल गांधीला बोलवलं, त्याच्यानंतर खरगेला बोलवलं होतं. सर, आपण पाकिस्तानच्या हमल्यावरती वारंवार एक भूमिका स्पष्टपणे घेतो. आता असं भाजपचा आयटी सेल असेल किंवा हे असेल, काही पाकिस्तानच्या बाजूने किंवा काही ड्रॉबॅक जर हुडकून काढले तर त्या आयटी सेल त्यांना पाकिस्तानी किंवा गद्दार ठरवतो. पाकिस्तानी किंवा गद्दार ठरवतो. विशेषतः राहुल गांधी बाबतीत ते घडत आहे. त्यांचे मीम्स वगैरे बनवले जात आहेत किंवा त्या पद्धतीने त्याला प्रेझेंट केलं जातं. माझं म्हणणं असं, म्हणून मी म्हटलं ना की जसं भारताने पाकिस्तानला नमवण्याची संधी आली, ती घालवली, तशाच रीतीने राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष यांना BJPला पूर्णपणे बदनाम करता आलं असतं, पण मौन पाळून नाहीत. आणि मौन पाळून असल्यामुळे BJPवाले मौन पाळणाऱ्याला बदनाम करत बसलेत. मौन पडून काय सर काय करणार? हो, कारण का आता शेवटी असं आहे की वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रापुरता जरी असला तरी संदेश देशापुरता देते. त्याच्यामुळे आम्ही जो प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही विड्रॉ का केला तो सांगा, ट्रम्पनी घोषणा का केली तेवढी सांगा, आणि कदाचित आमचा असणारा पक्षाची भूमिका 1-2-4 दिवसामध्ये अजून त्याच्यामध्ये आम्ही असं स्पष्टपणे विचारणार आहोत.